बारामती तालुका नीरा नदी आणि खडकवासला धरणाच्या पाण्यामुळे सतत सुजलाम सुफलाम राहिलाय। मात्र यावर्षी तीव्र दुष्काळामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी नाही। अशा पाणी टंचाईच्या काळात जनतेला आधार वाटतो तो टँकरचा। महाराष्ट्रात सध्या भीषण पाणी टंचाई आहे आणि दुष्काळग्रस्तांची सर्व मदार आहे ती पाण्याच्या टँकरवरती। अशा भीषण परिस्थितीत एका शेतकऱ्यानं जलनियोजन करत उत्तमरित्या काकडीचं उत्पादन घेतलंय। आणि हे शेतकरी आहेत बारामतीचे दत्तात्रय बिचुकले। त्यांनी कशा प्रकारे दुष्काळात पालवी फुलवली आहे ऐकूयात त्यांच्याच तोंडून। आपलं क्षेत्र 1 एकर आहे, तर त्याच्यात आपण महिको या जातीचे भेंडीचे बियाणं लावले आणि ठिबकवर केल्यामुळं ते लागवड व्यवस्थित झाली सक्सेस। आणि आता ते 1 जानेवारीला आपण लागवड केली, ते 25 फेब्रुवारीला चालू झालेले। आतापर्यंत सरासरी पहिल्या हप्त्यात एक 8-10 दिवसात 1 टन गेले, साधारण 27,000 रुपये मिळाले। आणि नंतरच्या ह्याच्यात आता 200 किलो चालू झाला आहे, त्याच्यात आपलं 1 टनभर माल गेलेला आहे। ते साधारण 2 टन माल गेला, आपल्याला एक 50,000 रुपये आरामशीर म्हणजे खर्च वजा जाता 27 रेट असल्यामुळे 50-52,000 रुपये आपले झाले आतापर्यंत। दत्तात्रय यांनी टँकरचं पाणी विकत घेऊन काकडी पिकवली। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दत्तात्रय यांनी ठिबकचा वापर केला। या संपूर्ण शेतकामात त्यांना घरातील इतर सदस्यांची मोलाची साथ मिळतीये। माझ्या शेतात भेंडी आहे, झेंडू आहे, वांग आहे। पाण्याचं दुष्काळ पडलाय म्हणून मी टँकरनी पाणी ठिबक पद्धतीने करते, माझ्या पोरासनी यश मिळावं म्हणून। दत्तात्रय यांनी जादा पाणी लागणारी पिकं न घेता कमी पाण्यावर येणारी पिकं घेतलीत आणि लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत या भीषण दुष्काळात पालवी फुलवली आहे। दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती।